अगदी नजर लागावी असा हा सोहळा आहे। कारण नियोजनाची दृष्टी प्रत्येकालाच असेल असं नाही ना माऊली। अहो कुठल्याही गोष्टीचं नियोजन करायचं आहे, फॉर एक्झाम्पल सप्ताहाचंच नियोजन करायचं आहे, तर मग त्याकरिता मंडप कसा असावा, साऊंड सिस्टीम कशी असावी, गायक वादक कसे असावेत, अगदी वस्तुस्थितीनं हे ज्ञान तुम्हा डिघीवासियांना आहे, तुम्हा गावकऱ्यांना आहे। एकदा तुमच्या गावाकरता जोरदार टाळ्या वाजवा। फार सुंदर या ठिकाणी नियोजन तुम्ही केलेलं आहे। मला इथे येऊन अतिशय आनंद वाटला बरं का। एवढ्या साऱ्या मुली नंतर छोटी छोटी मुलं या ठिकाणी कीर्तनाकरता टाळ घेऊन उभे आहेत। आणि मला इथे आल्यानंतर तर असं कळालं, महाराजांनी सांगितलं का ताई हे फक्तच एका महिन्यात ह्या मुली तयार झालेल्या आहेत। आणि या मुली तयार करण्यामागे ज्यांचं श्रेय जातं असे परम आदरणीय श्रीधर महाराज आलेले आहेत का? महाराजांना जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहे। कारण एवढं एका महिन्यात एवढं तयारीचं वातावरण करायचं म्हणजे पॉसिबल नाही बरं का। या ठिकाणी फार सुंदर साऊंड सिस्टीम आमचे किशोर दादा साऊंड पिंपळखोटा आहे। महाराजांचं श्रीकांत महाराज गायनाची सुंदर अशी साथ देण्याकरता श्रीकांत महाराज आहेत। त्यानंतर योगीराज महाराज आहेत। हरिभक्त परायण प्रकाश महाराज। मृदंगाची सुंदर अशी साथ देण्याकरता शुभम महाराज आहेत बरं का। तयारीचं वातावरण आहे आणि या कार्यक्रमाला जिवंत ठेवण्याचं काम बरं का। आता तुम्ही तुमच्या या डिघी गावचा कार्यक्रम जेव्हा केव्हा तुम्हाला वाटेल की पाहावा, तुम्ही ब्रह्मांड नायक या YouTube चॅनलवर जायचं, तुम्हाला तिथं पाहायला मिळेल बरं का। दादा जालन्यावरून या ठिकाणी शूटिंग करीत आलेले आहेत आणि त्यांचा एकच हेतू आहे, फक्त आपल्या धर्माचा प्रचार प्रसार व्हावा। त्याच्या मागे कुठलाच स्वार्थ त्यांचा नाही। एवढ्या दुरून फक्त शूटिंग करण्याकरता आलेले आहे, म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद देते। आणि या ठिकाणी बघा तयारीचं वातावरण तुमचं आहे। तुम्ही सुद्धा भाग्यवान लोक आहात की तुम्ही कीर्तनाला येता। कारण कुणीही नाही येत दादा या कथा कीर्तनाला। अरे सपने तो सभी सजाते हैं लेकिन टूट जाते हैं, सपने तो सभी सजाते हैं लेकिन टूट जाते हैं। ठीक उसी तरह शुरू कथा कीर्तन में तो वही लोग आते हैं जिन्हें हमारे राम और कृष्ण बुलाते हैं, जिन्हें हमारे राम और कृष्ण बुलाते हैं। म्हणून भाग्यवान लोक या ठिकाणी तुम्ही आहात की संत ज्या मार्गाने जायला आपल्याला सांगतात त्याच मार्गाने जाणारे आपण लोक आहात। मार्ग दावण्या गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता। बघा भारत देश अतिशय पवित्र आणि पावन देश आहे। त्यामध्ये महाराष्ट्र की या महाराष्ट्राला कित्येक वर्षापासून संतांची एक परंपराच लाभलेली आहे। पवित्र ते कोड पावन तो देश जिथे हरीचे दास जन्म घेते। अतिशय पवित्र आणि पावन आपला हा भारत देश आहे की या भारत देशामध्ये अनेक पंथ, विविध भाषा, अनेक जाती आहेत। पण ऐका ना, सर्वांच्या हृदयामध्ये मात्र एकच भावना, इंडिया इज माय कंट्री, ऑल द इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स। सारे भारतीय माझे कोण आहेत? बांधव आहेत। याचाच अर्थ असा आहे भारतीय संस्कृती ही उच्च कोटीची आहे की इंडियन कल्चर इज द ग्रेट कल्चर, इंडियन फिलॉसॉफी इज द ग्रेट फिलॉसॉफी। भारतीय संस्कृतीने भारतीय तत्वज्ञान हे जगामध्ये श्रेष्ठ आहे। आणि अशा या संस्कृतीचा गौरव करण्याचं कार्य अनेक थोर महापुरुषांनी अनेक कार्यक्षेत्रामध्ये केले दादा। मग कदाचित ते राजकीय, सामाजिक, आर्थिक कार्यक्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील, यांनी या संस्कृतीला अगदी उंच पातळीवर नेऊन पोहोचवण्याचं कार्य केले। याचे पुढे जाऊन झालंय बरं का। बघा या भारतासारखा देश
जगाच्या पाठीवर शोधूनही सापडणार नाही. कारण आपल्या भारत देशाला काय म्हटलं जातं? हो भारत. तुम्ही कधीतरी ऐकलं का? अमेरिकन माता, पाकिस्तान माता, चीन माता, ऑस्ट्रेलियन माता, रशिया माता ऐकलंय? त्यांना माताच काय मावशी सुद्धा म्हटलं नाही बरं का. कारण जेवढा आपला भारत देश पवित्र आणि पावन देश आहे, ते देश तेवढे पवित्र आणि पावन नाहीत. आणि इतर देशांच्या संस्कृतीची तुलना करता भारत देश हा संस्कृती प्रधान देश आहे, की ज्या देशाचं वर्णन एका गीतकाराने फार सुंदर केले. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करते हैं बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ सत्य हिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. तर असा हा आपला भारत देश पवित्र आणि पावन देश आहे. हाच तो भारत देश आहे. हीच ती महाराष्ट्राची भूमी आहे. या भूमीमध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विष्णुमाऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज होऊन गेले. वैरागी रागरसिक जगद्गुरु जगद्वंदनीय तुकाराम महाराज होऊन गेले. शांती ब्रह्मा एकनाथ महाराज बरं का, संत जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई आणि आदि अखिल संत मांडियाडी, भगतसिंग, सुखदेव, राजगुरु, चंद्रशेखर आझाद, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राष्ट्रमाता जिजाऊमासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद असे अनेक अनेक थोर रत्न या भारत भूमीमध्ये होऊन गेले. म्हणून म्हणावं असं वाटतं, अरे भारतासारखा देशने, महाराष्ट्रासारखं राज्याने, पंढरपुरासारखं तीर्थने, पांडुरंगासारखं दैवतने, वारकरी संप्रदायासारखा संप्रदायने, रामकृष्ण हरीसारखा मंत्रने, ज्ञानोपरायणसारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, रामायणासारखे आचार संहिता नाही, दशरथासारखे वडील नाही, कौशल्यासारखे आई नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखे सून नाही, भरत लक्ष्मणासारखे भाऊ नाही, उर्मिलेसारखे जाऊ नाही, अरे रावणासारखा शत्रू नाही, विभीषणासारखा मित्र नाही, कोल्हे इतका लबाड नाही, कावडे इतका धूर्त नाही, काजडे इतका काळे नाही, लोणे इतका मऊ नाही, या माणसाच्या शरीरासारखं दुसरं शरीर कुणाचं नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर तसा दुसरा राजा कुणी झाला नाही, तसा दुसरा राजा कुणी झाला नाही. आणि एवढ्या पवित्र आणि पावन देशामध्ये आपण जन्म घ्यावा, मग आपण किती भाग्यवान बरं का. बघा, निवडलेला अभंग तुकोबरायांचा आहे आणि तुकोबरायांच्या शब्दांनी या अभंगावरती आपल्याला चिंतन करायचं आहे. तुकोबरायांचा अधिकार सामान्य नाही माझ्या दादांनो. अरे घरात नाही आण, गावात नाही मान, तरी चित्तात समाधान जगद्गुरु तुकोबराय. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यमा, तुकाराम तुकाराम. त्या तुकोबरायांचं अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आणि या अभंगामधून महाराज आपल्याला उपदेश करतात. ऐका, उपदेश तरी कुणी करायचा दिघीवासियांनो? तर ज्याचा अधिकार असेल त्याने उपदेश करायचा. आता काही लोक म्हणतील, सुरेखाताई मग या उपदेश करणाऱ्या व्यक्तीचा अधिकार तरी कसा असावा? तर ऐका मावशी, उपदेश करणारा जो व्यक्ती आहे आणि तो जो उपदेश करतो आहे, त्या उपदेशाचा त्याला स्वतःचा अनुभव असला पाहिजे. अनुभव जर नसेल तर तो व्यक्ती उपदेश करू शकत नाही. तसं तर परमार्थ असं म्हणत असतो की घरामध्ये जे जाणकार माणसं असतात, वृद्ध माणसं असतात, त्यांचं माणसाने ऐकलं पाहिजे. बघा, श्रीमद भागवत कथेमध्ये गोकर्ण आपल्या वडिलांना उपदेश करतो आत्मदेवाला. गोकर्णाचे वडील आत्मदेव गोकर्णाचा उपदेश ऐकतात. याचा अर्थ असा आहे, चांगला उपदेश हा माणसाने ऐकला पाहिजे. पण आजकालची ही तरुण पिढी कुणाचंच ऐकायला नको म्हणते. बरोबर आहे ना आबाजी? झोपले का काय? जागे आहे ना, सर्व ऐकत आहे ना कीर्तन? बरं का, आजकालची तरुण पिढी कुणाचंच ऐकायला नको म्हणते हो. बघा, एका 25 वर्षाच्या तरुणाचं लग्न फिक्स झालं. मग तिच्या 10-15 मित्रांनी त्या ठिकाणी ठरवलं, हे बघ म्हणे बंटी, तुझ्या लग्नामध्ये आपण एकही म्हातारा न्यायचं नाही. अरे अजिबात न्यायचं नाही. काय रे म्हातारी माणसं, काही नाचू देत नाही, पिऊ देत नाही, एन्जॉय वगैरे काहीच करू देत नाही, न्यायचं नाही म्हातारा. मग काय, त्याच्या नवरदेवाच्या भावाला असं वाटलं की अरे कुणी नसलं तरी चालेल रे, पण आपण काय करूया, आपल्या काकाजींना सोबत घेऊया.
काकाजींना सोबत घेतलं. सगळी मुलं त्या ठिकाणी लग्न मंडपामध्ये आले. लग्न मंडपामध्ये आल्यानंतर वधू पक्षातील लोकांनी बघितलं, अरे म्हणे सर्व तरुणच मुलं दिसतात, म्हाताऱ्यांचं तर काही नामोनिशाणच नाही. चला परीक्षा घेऊया आपण आता यांची. मग काय एक 80 वर्षाचे म्हातारे रामभाऊ नावाचे उठले आणि विचारू लागले, काय रे मुलांनो आलात? हो आबाजी आलोय. आमची मुलगी नेण्याकरिता आलात? हो तुमची मुलगी नेण्याकरिता आलोय. आंदण सुद्धा नेणार? तो काय म्हणे ट्रक भरून उभा आहे. ठीक आहे, अगदी गच्च गच्च भरून त्या ठिकाणी आम्ही तुमचं आंदण नेणार. बरं आम्ही तुम्हाला 10 एकर जमीन दिली हुंड्यामध्ये, ती सुद्धा नेता आली पाहिजे. आणि ती जर तुम्हाला नेता येत नसेल तर आम्ही तुमच्या आमच्या मुलीला पाठवणार नाही. आता काय उतरली ना हो यांची. रामभाऊ जमीन कशी न्यायची? मग काय नवरदेवाच्या भावाला आपल्या काकाजींची आबाजींची आठवण झाली. अरे म्हणे आता याचं उत्तर आपल्याला नाही जमायचं, आता आपल्या आबाजींना समोर करा. शांभाऊ उठले आणि म्हणू लागले, हे बघा रामभाऊ, तुमच्या जशा काही अटी आहेत ना तशा माझ्या सुद्धा काही अटी आहेत. बोला ना हो शांभाऊ, काय तुमच्या अटी? अरे म्हणे हे बघा तुमची मुलगी जशी मंडपात आहे ना, तुमचं हे आंदण जसं मंडपात आहे ना, तशी तुम्ही जी 10 एकर जमीन दिली आम्हाला हुंड्यामध्ये, ती सुद्धा तुम्ही या मंडपामध्ये घेऊन या. आम्ही ती आमच्या सोबत घेऊन जायला तयार आहे. आला ना हो अनुभवी कामी? अनुभवी माणसाने ऐकलं पाहिजे गड्या. पण आजकाल लोक ऐकत नाही. तुकोबराय ना अनुभव असल्या कारणानं तुकोबराय आपल्याला उपदेश करतात की बाबा रे तुम्ही ते देवाची भक्ती करा, कारण त्या देवाचे आपल्यावरती अनंत असे उपकार आहेत. आणि ज्यांचे उपकार हे माणसावरती असतात ना रे दादा, त्यांचे उपकार हे माणसाने विसरायचे नसतात. तसं तर परमार्थ असं म्हणत असतो की अपकार करणाऱ्यावर सुद्धा उपकार करायचा असतो. अरे एखाद्याने जरी आपला द्वेष केला तरी करू द्या, पण आपण त्याचा द्वेष करायचं नाही इथपर्यंत परोपकार थांबत नाही. तर प्रसंगी त्या द्वेष करणाऱ्याला सुद्धा मदत करणे याला परोपकार म्हणतात. बघा डिघेवासियांनो, तुमची जर कोणी वैयक्तिक निंदा केली, तुम्हाला जर कोणी त्रास दिला, तर तुम्ही काय करायचं? त्या व्यक्तीच्या नावाची रेख अगदी पाण्यावर, हवेवर, मातीवर अशी ओढून ठेवायची. पण ऐका ना, तुम्हाला एक महत्वाचं सांगून जाईल. अरे ज्याने तुमच्यावरती उपकार केलाय ना दादा, त्याच्या नावाची रेख संगमरवरी दगडावर कोरून ठेवायची. याचाच अर्थ असा आहे की उपकार माणसाने विसरायचे नसतात. पण आपलं असं झालंय माऊली, गरज सरो आणि वैद्य मरो असेच वागतो आपण. विठ्ठल विठ्ठल बघा, देवाचे उपकार आपण विसरतो, यात नवलनी मौली. पण ज्या आईवडिलांनी आपल्याकरिता हाडाचं काडा आणि रक्ताचं पाणी केलं, त्या आईवडिलांचे उपकार आम्ही विसरतो. आणि एक दिवस म्हणतो त्या आईवडिलांना, ओ आई बाबा, काय केले तुम्ही आमच्याकरता? मला तुम्ही सांगा, एवढे उपकार त्या आईवडिलांच्या आपल्यावरती, तरी सुद्धा जर तो मुलगा आपल्या आईवडिलांवरती परत फिरत असेल तर काय वाटत असेल त्या आईवडिलांना? अरे आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आत्म्याला ईश्वराचा साक्षात्कार करून देते, तिला आई म्हणतात. पण आपलं तर असं झालंय माऊली, 4 तांदूळ डोक्यावर पडले, बायको घरात आली, कधी आई वडिलांना विसरून गेलो कळत नाही हो मुलांना. आमची संस्कृती तरी काय आहे? मातृदेव भवा पितृदेव भवा आचार्य देव भवा अतिथी देव भवा अशी म्हणणारी आमची ही संस्कृती. आणि आज त्यांचेच आई वडील वृद्धाश्रमात राहतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अरे जगाच्या पाठीवर मुलांवर सर्वात जास्त प्रेम करणारी जर कोण असेल ना रे दादा, तर ती आहे आई. बाळा, ए बाळा, जेवलास का नाही रे असं म्हणणारी कोण आहे दादा? आई आहे. बघा, आपण फार डिग्री मिळवली, फार एज्युकेटेड झालो म्हणजे झालं असं नाही दादा. अरे ज्या घरामध्ये आपले आई वडील दुःखी असतील ना दादा,
त्या ठिकाणी आपल्या एज्युकेशनचा काहीच उपयोग होत नाही. मला जर कुणी विचारलं ना की सुरेखाताई या जगामध्ये श्रीमंत कोण, मी सांगेल त्याला, अरे दादा, ज्याला आई वडील आहेत ना रे, तो श्रीमंत. या जगामध्ये यशस्वी कोण, ज्याने आपल्या आई वडिलांची किंमत केली तो. या जगामध्ये विजयी कोण, ज्याने आपल्या आई वडिलांची शब्द पूर्ण केली तो. आणि या जगामध्ये नालायक कोण, ज्याने आपल्या जिवंत आई वडिलांना घराच्या बाहेर लाथा मारून काढलं ना रे दादा, तो नालायक आहे, तो नालायक आहे. आई वडील जोपर्यंत असतात ना तोपर्यंत आपल्याला कळत नाही आणि गेल्यावर परत मिळत नाही बरं का. अरे या ढगा आड गेलेला सूर्य परत दिसेल रे दादा, पण माती आड गेलेली आई परत कधीच दिसू शकत नाही. जिंदगी में पैसों से सब कुछ मिल सकता है, लेकिन एक बात पैसों से कभी नहीं मिल सकती, उसे माँ बाप कहते हैं, उसे माँ बाप कहते हैं. म्हणून तुम्ही तुमच्या जन्मदात्या आई वडिलांची सेवा करा गड्या. बघा, गोदान आणि भूदान चळवळीचा महान प्रणेता विनोबा भावे ज्या वेळेला व्याख्यानाला जायचे ना रे दादा, त्या वेळेला आपल्या आईचं मडकं पातळ सोबत घेऊन जायचे. त्या ठिकाणी व्याख्यान करायचे. व्याख्यान झाल्यानंतर भावेंकरिता झोपण्यासाठी सुंदर मऊ लुसलुसीत बिछाईत केलेलं असायचं. भावीने काय करावं, आपल्या आईचं मडकं पातळ ते पिशवीतून काढावं, ते त्या बिछाईतवरती अंथरावं आणि त्याच्यावरती शांतपणे झोपावं. लोकांनी विचारावं भावेंना, काय हो भावे, आम्ही तुमच्याकरता एवढं मऊ लुसलुसीत बिछाईत केलं हो, आणि तुम्ही हे या बिछाईतवरती मडकं पातळ काय अंथरता. त्यावेळेला भावे म्हणतात, सावकार, तुमच्याकरता असेल हो तुमचं हे मऊ लुसलुसीत बिछाईत, सावकार, पण ज्या वेळेला माझी आई जिवंत होती ना सावकार, त्या वेळेला मी माझ्या आईच्या मांडीवरती झोपायचो. सावकार ऐका ना हो माझं, अहो माझी आई आज या जगामध्ये नाही, ती या जगातून निघून गेली. पण सावकार, अहो ज्या ज्या वेळेला मी या मडक्या पातळीवर झोपतो ना सावकार, त्या त्या वेळेला मला असं वाटतं की मी माझ्या आईच्या मांडीवरती झोपलेलो आहे आणि ही माझ्या आईची मांडी आहे. गोदान आणि भूदान चळवळीचा महान प्रणेता विनोबा भावे कापडामध्ये आई शोधतो रे, आणि आपण आपल्या जिवंत आई वडिलांना घराच्या बाहेर लाथा मारून काढतो. काय वाटत असेल रे त्या आई वडिलांना. खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करा गड्या, तुम्हाला देवाची स्वतंत्र भक्ती करण्याची गरज पडणार नाही. आजकाल लोक आई वडिलांना मानत नाहीत बरं का. कुत्र्यांना भाकरी घालतील पण आई वडिलांना नाही घालत. फार लाजिरवाणी गोष्ट आहे. एखाद्या वेळेला जा तुम्ही त्या वृद्धाश्रमामध्ये भेट द्या आणि खितपत पडलेल्या आई वडिलांना विचारा, ओ आई बाबा, तुमचा मुलगा काय करतो हो. सांगतील ते आई वडील, ताई, दादा, आमचा मुलगा तर ॲडव्होकेट आहे, आमचा मुलगा डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, टीचर आहे, प्राध्यापक आहे. पण बघा, त्या वृद्धाश्रमात खितपत पडलेले एकही वृद्ध जोडपं तुम्हाला असं नाही म्हणणार हो की आमचा मुलगा अडाणी शेतकरी आहे. कारण शेतकऱ्याचे आई वडील कधीच वृद्धाश्रमात पोहोचत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे माऊली, ही वस्तुस्थिती आहे. कुणाचे पोहोचतात मग, शिकल्या सवरलेल्या लोकांचे. मग काय घेतलंय तरी काय आम्ही आमच्या शिक्षणातून. नंतर म्हणून काही उपयोग नाही की आई तू का सोडून गेलीस ग मला, आई तू होती ना ग माझ्या जीवनामध्ये. त्यावेळेला खऱ्या अर्थाने प्रेमाचा सागर होता आई. आई आज तू गेली सोडून, तुला कळते ग तुझे महती. कशाला गेलीस आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. जीवनामध्ये फार संपत्ती कमावली म्हणजे असं झालं असं नाही बाबा. अरे तुमच्या आई वडिलांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता तुम्ही त्यांना घर नाही दिला तरी चालेल, पैसा, प्रॉपर्टी, संपत्ती, इष्टे, दाग दागिने नाही दिले ना तरी सुद्धा चालतील रे. फक्त 2 शब्द का होईना आपल्या आई वडिलांशी प्रेमाने बोलावे लागतात. कारण माँ बाप ही ना खुश है तेरे, बेकार सारी कमाई है, ये लाख नहीं ये हाँ कहे, इस बात को मत भूलना, उपकार
इन पावन लोगों के दिल को पत्थर बन कर मत खोलना। उपकार इनके लाखों है, इस बात को मत भूलना। हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को मत भूलना। माँ बाप को मत भूलना। जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आई वडिलांची सेवा करा गड्या, कारण आई वडिलांचे आपल्यावरती अनंत असे उपकार आहेत, तसेच त्या देवाचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहेत. कारण एखाद्या वेळेला आपण म्हणूया ना, हे शरीर आम्हाला आमच्या आई वडिलांनी दिले हो, पण हे इंद्रिय देणारा कोणीतरी असेल ना, आणि ज्या ठिकाणी पाहिजे त्याच ठिकाणी सगळ्यांचं नाक हात पाय दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, जेणे ती जोडशी नारायण, देवाचे जीवन पद भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, नाचे जीवन पद भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नाचे जीवन पद भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नाचे जीवन पद भवरोग, देणाऱ्याचे उपकार मानताना डिघेवासियांनो झोपले का काय मानताना, मग देणाऱ्याने आपल्याला ही इंद्रिय दिले, हात दिले, नाक दिले, डोळे दिले, बरं का. मग आपण काय केलं पाहिजे हो? ते देवाचं भजन केलं पाहिजे, कारण देवाला दुसरं तिसरं काही आवडत नाही, बरं का. देवा भवाचा भुकेला, देवा भवाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, हाची दुष्काळ तयारा, हाची दुष्काळ तयारा, हाची दुष्काळ तयारा, हाची दुष्काळ देवा भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, भावाचा भुकेला, देवा भावाचा भुकेला, भावाचा भुकेला, भावाचा भुकेला. काही लोक म्हणतील सुरेखाताई आम्ही भक्ती करूया, पण आम्ही भक्ती तरी कोणती करायची? तर बघा सांग, आता काही लोक तर म्हणतील ताई आम्हाला प्रपंच आहे, मुलं बाळ आहे, घरदार आहे, बायकापूर आहे, आम्ही काय काय सांभाळायचं, बरं का. सांगा आम्ही काय करू, भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू,
सांगा मी काय करू भक्ती म्हणते चाल पुढे संसार म्हणतो एकीकडे कोणता मी मार्ग धरू कोणता मार्ग धरू सांगा मी काय करू भक्ती विना देव दिसत नाही पैशा विना संसार चालत नाही कोणता मी मार्ग धरू कोणता मार्ग धरू सांगा मी काय करू काहीच करायचं नाही ठाईचं बैसोने वा वा करूया आम्ही भक्ती पण भक्ती तरी कोणती करावी हो तर देवाला आवडणारी भक्ती करायची आता देवाला आवडणारी भक्ती तरी कोणती अभंगाच्या प्रथम चरणामध्ये हे ती थोर भक्ती आवडते देवा हे ती थोर भक्ती आवडते देवा तुकोबराय म्हणता आपुला तो एक देव कोरणी घ्यावा आणि ते निवेना जीवा सुकू नये अरे तुम्ही असे दिवस बदलून वार बदलून जर देव बदलत असाल तर निश्चित तुमची भक्ती त्या भगवंताला आवडणार नाही बरं का याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची तुकोबराय म्हणता आपल्याला संसाराबद्दल फार आसक्ती आहे माझं कुटुंब माझं घरदार माझी मुलं माझं 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 हे थोडं कमी करून तुम्ही त्या ठिकाणी भगवंतावरती प्रेम करा संतांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर संतांना होती का हो संसाराबद्दल आसक्ती तुकोबरायांच्या बाबतीत जर विचार केला तर ज्या वेळेला दुष्काळ पडला ना दुष्काळ त्यावेळेला बघा लोकांना खायला अन्न मिळत नव्हतं तुकोबरायांच्या घरात धान्याची कोठारं भरलेली होती पण लोकांचे त्रास हाल अपेष्टा डोळ्यांनी बघवली नाही म्हणून सगळी धान्याची कोठारं भरलेली होती ती वाटून दिली लोकांना सगळ्या संपत्तीचा त्याग केला आणि नंतर तुकोबरायांच्या पदरी गरिबी आली काही लोक उगाच म्हणतात की तुकोबरायांना खायला भाकरी नव्हत्या म्हणून तुकोबराय भंडारा डोंगरावर गेले अरे ते मुळात चुकीचं आहे तुकोबराय वडिलोपार्जित श्रीमंत होते रे दादा पण लोकांचे हाल अपेष्टा त्रास डोळ्यांनी बघवले नाही म्हणून सगळ्या संपत्तीचा त्याग केला संकल्पावी माया संसाराची आणि तुकोबराय म्हणतात की जसं ते अनंताने आपल्याला ठेवलेले असेल त्या स्थितीमध्ये आपण आपलं समाधान मानलं पाहिजे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान हे काही कुठं बाजारात मिळण्याची वस्तू नाही किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव नाही नाहीतर तुम्ही
त्या ठिकाणी नांदुऱ्याला जाणार आणि म्हणणार एखाद्या दुकानदाराला, ओ दादा पावशेरभर समाधान द्या हो. मिळेल का ताई? दादा मिळेल. आणि ते आपल्या चित्तात असावं लागतं. आणि बघा, जशी परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये येईल तशा परिस्थितीला आपण सामोरं गेलं पाहिजे, अगदी धीटपणे सामोरं गेलं पाहिजे. कधी कधी तुमच्या जीवनामध्ये असं येईल की तुम्ही विमानाने प्रवास कराल, कधी कधी तर तुम्हाला पायी सुद्धा चालावं लागेल. समयासे सादर व्हावे दिवा ठेवेला तैसे रहावे. समयासे सादर व्हावे कोणी दिवशी बैसुनी हाती वारा, कोणी दिवशी पायाचा चकारा. चालत रहावे चालत रहावे देव ठेवेला तैसे रहावे. समयासे सादर व्हावे ठेविले अनंते तैसेची राहावे. आता काही लोक म्हणतील ठेविले अनंते तैसेची राहावे, मग ताई दे रे हरी पलंगावरी. असं करू नका बरं का. कष्ट सुद्धा करा, मेहनत करा आणि नंतर मग पदरी जे पडत असेल ते यश असेल अपयश असेल त्यामध्ये तुम्ही समाधान माना. कारण समाधान जर आपण नाही मानलं ना दादा तर आपल्या वाटेला दुःखच येणार. आणि हे भोग भोगणे म्हणजे पूर्व संचिताचे फळ आहे. अभंगाचे वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, वाहिल्या उद्वेगा दुःखची केवळ, वाहिल्या उद्वेगा दुःखाची केवळ, वाहिल्या उद्वेगा दुःखची केवळ, वाहिल्या उद्वेगा दुःखाची केवळ. भोगण्याचे फळ संचित देवा, भोगण्याचे फळ संचित देवा. ठेविले अनंते तैसे ठेविले अनंते तैसे राहावे. ठेविले अनंते तैसे राहावे. ठेविले आनंदे तैसेची राहावे. ठेविले आनंदे तैसेची राहावे. ठेविले आनंदे तैसेची राहावे. ठेविले आनंदे तैसेची राहावे. वा, फार गोड. अभंगाच्या तृतीयेच्या नाम महाराज म्हणतात, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ आणि भोग नेती फळ संचिताचे. जसं संचितामध्ये असेल ते भोग मात्र आपल्याला भोगावे लागणार. याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगते डिघेवासियांनो माझं ऐका. बघा, ज्यांना ज्यांना सुखामध्ये देव आठवतो ती खरी भक्ती. बरोबर ना मावशी? झोपल्या का काय? ऐकत आहे ना कीर्तन? कारण दुःखामध्ये सगळेच देवाला आठवतात हो, पण ज्या वेळेला माणसाच्या जीवनामध्ये सुख असतं त्यावेळेला तो भगवंत आठवत नाही, पण तो आठवावा. दुःख में सुमिरण सब करे, सुख में करे न कोई. जो सुख में सुमिरन करे दुख काई को होय.
याची पुढे जाऊन सांगते बघा. माणसाच्या जीवनामध्ये सुख आणि माणसाच्या जीवनामध्ये दुःख येतच असतात गड्या. कारण केवळ सुखाने माणूस जीवन जगू शकत नाही हो. एक साधा प्रश्न विचारते तुम्हाला, त्याचं आन्सर तुम्ही मला द्यायचं. मला तुम्ही सांगा, माणूस किती पायाने चालतो हो? तुम्ही काय नानमुखातले पाहुणे का? बोलत नाही का? किती पायाने? 2 पायाने. चुकीचं आहे. कसं चुकीचं आहे हे तुम्हाला सांगते बघा. ज्या वेळेला आपण रस्त्याने चालत असतो आणि रस्त्याने चालत असताना ज्या वेळेला आपण पहिला पाऊल आपण जमिनीवर टाकतो, त्यावेळेला आपलं दुसरं पाऊल कुठे असतं? वर असतं, हवेत असतं. आणि ज्या वेळेला आपण हे दुसरं पाऊल जमिनीवर टाकतो, त्यावेळेला पहिलं पाऊल वर असतं, हवेत असतं. ऍक्च्युअली माणूस एकाच पायाने चालतो, पण मदत 2 पायांची लागते. त्याच पद्धतीचं माणसाचं जीवन आहे. पहिलं पाऊल आपल्याला सुखाचं टाकायचं आहे, दुसरं पाऊल आपल्याला दुःखाचं टाकायचं आहे. सुखाचं आणि दुःखाचं पाऊल टाकल्याशिवाय आपलं चालणंच होणार नाही माऊली. आपण जागेवर उभं राहणार बरं का. माणसाच्या जीवनामध्ये सुख आणि माणसाच्या जीवनामध्ये दुःख हे येतच असतात, कारण ते आपण केलेल्या कर्माची फळं असतात आणि ती आपल्याला भोगावी लागतात. मला एक वेळ एका गावाला, मी नगरकडे माझं कीर्तन होतं, मग त्या ठिकाणी मला एक ताई भेटल्या आणि मला म्हणाल्या, सुरेखा ताई, आम्ही आमच्या जीवनात फार मोठा परमार्थ केला हो. पंढरपुराची वारी कधी चुकवली नाही, कोणतीच तीर्थयात्रा आम्ही चुकवली नाही, सप्ताहाची वर्गणी चुकवली नाही, हरिपाठ कधी चुकवला नाही, कीर्तनाला कथेला यायचं कधी चुकवलं नाही ताई. पण ताई, या वयात आमचा मुलगा भगवंतांनी ते ॲक्सिडेंटने द्यावं का हो? एवढं मोठं दुःख आमच्या वाटेला भगवंतांनी द्यावं का ताई? मी म्हटलं, ताई, भगवान परमात्मा दुःख नाही देत हो. ती तर आपण केलेल्या कर्माची फलप्राप्ती असते. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे केते. केले कर्म झाले त्याची भोग आले. कर्म तर कुणालाच चुकलं नाही हो. एवढे मोठे जगाचे चालक मालक असलेले भगवान श्री रामचंद्र प्रभू, त्यांना सुद्धा 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. दशरथ राजांना पुत्र वियोगामध्ये मरावा लागला. कर्मे श्रीराम वनवासी गेला, कर्मे दशरथा वियोगी पावला. यापेक्षा आपण काय करूया, तुकोबराय म्हणता, हा सर्व भार त्या देवावर टाकूया. धावते चालेल. तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार. घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार. हा बाबू हा संसार देवा पायी, बाबू हा संसार देवा पायी. वाहू हा संसार
तुमच्या गावामध्ये एवढे उत्कृष्ट कलाकार तुम्हाला लाभले, तुमच्या गावाचं फार मोठं भाग्य आहे बरं का. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी. ज्यांनी ज्यांनी भगवंतावरती भार टाकला त्यांचा भार भगवंतांनी सांभाळला. द्रौपदी ताईंनी भगवंतावरती भार टाकला, द्रौपदी ताईंचा भार त्या भगवंताने सांभाळला. एवढंच नाही, चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वैनी उघडाला हाका मारी. कृष्ण भक्तीत तल्लीन झालेल्या संत मीराबाई यांनी सुद्धा देवावरती भार टाकला. अरे त्यांनी तर एवढा देवाचा धावा चालू केला की प्रत्येक श्वासाला फक्त कृष्ण 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 कृष्ण. एवढंच नाही, वडील श्रीकृष्ण, आई श्रीकृष्ण, बहीण श्रीकृष्ण, भाऊ श्रीकृष्ण. त्यावेळेला मीराबाईंच्या वडिलांना असं वाटलं की या मीराबाईंचं आपण आता लग्न करून द्यायला हवं. मीराबाईंच्या वडिलांनी मीराबाईंकरिता स्थळं बघायला चालू केलीत. त्यावेळेला मीराबाईंनी ठामपणे सांगितलं, पिताश्री आता मला लग्न सुद्धा नकोय, कारण माझे पती सुद्धा कोण आहेत? श्रीकृष्ण आहेत. त्यावेळेला मीराबाईंच्या वडिलांनी मीराबाईंना पिण्याकरिता विष दिलं. हे आखा ही आखा जो शाम का दर्शन किया करे, ही शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार मुख है, बेकार मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे. मर कर भी अमर नाम हो उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. ओ तो गली गली हरि गुण गाने लगे, महलों में पली बन के जोगन चली, महलों में पली बन के जोगन चली. मेरा रानी दीवानी कहाने लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. राणा ने विष दिया मानो अमृत पिया, राणा ने विष दिया मानो अमृत पिया. मेरा सागर में सरिता समाने लगी, दुख लाखों सहे मुख से गोविंद कहे, मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगे. ओ तो गली 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 हरि गुण गाने लगे, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. ओ तो गली गली हरि गुण गाने लगे, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसे लागी लगन मेरा हो गई मगन. मेरा हो गई मगन, हो गई मगन, हो गई रे. हो गई रे मगन. विष प्यायला मीराबाई पण दिवस काळे पडले, कारण तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी. मीराताईंनी आपला संपूर्ण भाव ते देवाच्या चरणारविंदावरती समर्पित केला होता, म्हणून देव काळे पडले बरं का. इथपर्यंत आपण आलोय. सर्वांनी हातात टाळी, मुखामध्ये नाम विठोबा रखमी भजन करूया. जय 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 विठो
बघा आपली कीर्तनाची वेळ आता होतच आली आहे. तुमचे जास्त वेळ घेणार नाही, फक्त शेवटचे 10-15 मिनिट घेणार. बघा मी माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये शेवटी समाज प्रबोधन थोडं करत असते, कारण ते आता सध्याच्या काळाची गरज आहे. बरोबर आहे ना? बघा मला इथे येऊन फार आनंद वाटला बरं का, कारण हे छोट्या छोट्या तरुण मुली, काही छोट्या मुली सुद्धा आहेत की या कीर्तनाकरता उपस्थित आहेत. छोटी छोटी मुलं सुद्धा आहेत, कारण यालाच म्हणायचं संस्कार. कारण संस्कार जर आपण केले तरच आपली संस्कृती टिकणार आहे. संस्कृती जर टिकली तरच हा धर्म टिकणार, आणि धर्म जर टिकला तरच हे राष्ट्र टिकणार. म्हणून ही जबाबदारी आहे तुम्हा माता माऊल्यांची. कारण जिच्या हाती पाडण्याची दोरी तीच जगाला उद्धारी. आज आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज घडले, अरे फुकट नाही घडले बरं का. त्यांना घडवण्यामागे महत्वाचा मोलाचा वाटा कुणाचा असेल तर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा. म्हणून धन्य आहे राजमाता जिजाऊ की जिने छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं. नाहीतर आपण नुसतं म्हणायचं अरे अंधार झालाय, आता दिवा पाहिजे दिवा, आणि या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. कशाला बोलावता हो राजांना? कशाला बोलावता माझ्या दादांनो? दारूच्या बाटल्यांची झाकणं गोळा करायला? हा का आपण काय काय धिंगाणे करतो ते पाहायला? अरे राजाच्या तत्वांवर चालले, त्या तत्वांवर तुम्ही चला. काही काही महाशय तर याच्याही पुढचे, राजा तुम्ही पुन्हा जन्माला या. मग आपण काय करतो? आपण काय फक्त त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या कराव्यात. अरे त्यांच्या समोर दिवे कोणी लावावे याच्यावरनं आम्ही वाद घालायला लागलो. मग आम्ही दिवे काय लावणार? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली का शिवभक्त लाखो रुपयांचा डीजे लावतात, आणि त्या डीजे वाल्याला म्हणतात ओ जरा बजाव. छत्रपती शिवाजी महाराजांना कुठलंच व्यसन नव्हतं रे दादा, आणि तुम्ही जर त्या ठिकाणी व्यसन करून दारू पिऊन जयंती साजरी करत असाल तर काय वाटत असेल छत्रपती शिवाजी महाराजांना? खऱ्या अर्थाने राजा कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राजा कसा असावा हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही शिवचरित्र वाचा, कळेल तुम्हाला. अरे राजाच्या अंगी जे गुण असायला पाहिजे ते सर्वच्या सर्व गुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी होते. राजा तरुण पाहिजे, संपत्तीवान पाहिजे, विद्वान पाहिजे, बलवान पाहिजे, कीर्तिवान पाहिजे, दयावान पाहिजे. सगळेचे सगळे गुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी होते. म्हणून राजा असावा तो शिवछत्रपती शिवाजी महाराजांसारखा. म्हणून तर म्हणावंसं वाटतं ना, अरे नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा, नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा. का? कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती राजा, माझा छत्रपती राजा, माझा छत्रपती राजा. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण वंशज आहोत दादा. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलंय, आपल्याला सुराज्य निर्माण करायचंय. केव्हा निर्माण होईल? ज्या वेळेला या देशातील महिला सुरक्षित होतील, ज्या वेळेला या देशातील भ्रष्टाचार संपुष्टात येईल, ज्या वेळेला देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद होतील ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने समजूया आपण की आपल्याला सुराज्य मिळालंय. शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती. शोभा जय मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. स्वराज्य स्थापण्यासाठी त्याने केल्या एक हो जाती. स्वराज्य स्थापण्यासाठी त्याने केल्या एक हो जाती. घेऊन भगवतो हाती, घेऊन भगवतो हाती. स्वराज्य घडविण्यासाठी, स्वराज्य घडविण्यासाठी आई शिवाई आईची जाई, आई शिवाई आईची जाई. आशीर्वाद हो पाठी आहे, आशीर्वाद हो पाठी. दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती. शोभा जय मावळे
बोला. जय शिवाजी जय भवानी, जय भवानी, बोला बोला. जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की जय. असे म्हटल्यानंतर जय जयकार होतो. हा जय जयकार एखाद्या व्यक्तीच्या नावाचा नाही माझ्या दादांनो, हा जय जयकार त्यांनी केलेल्या कर्तृत्वाचा आहे. आजही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर अंगावरती शहारे उभे राहतात, कारण तसं कर्तृत्व होतं आपल्या राजांचं. पण त्यांना घडवण्यामागे महत्वाचा वाटा कुणाचा असेल तर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा. म्हणून म्हणावं असं वाटतं की माता तुम्ही जर नसते तर नसते दिसले मंदिरांवरचे कळस, माता तुम्ही जर नसत्या तर नसते दिसली अंगणी तुळस, माता तुम्ही जर नसत्या तर नसते लाढले मावळे, आणि खरंच माता तुम्ही जर नसत्या ना माता तर नसते दिसले ही विजयाचे सोहळे, ही विजयाचे सोहळे, ही विजयाचे सोहळे. जाता जाता सांगेल इथे बरेच तरुण मंडळी सुद्धा उपस्थित आहेत की जीवनामध्ये व्यसन कुणी करू नका माझ्या दादांनो. मी तुमच्या बहिणीसारखी आहे, माझं ऐकत असेल तर ऐका बरं का. ऐकताना मानताना मला बहीण, जीवनामध्ये व्यसन कोणी करू नका, कारण या व्यसनाने आजपर्यंत कुणाचं चांगलं झालं नाही, चांगलं होत नाही आणि पुढे फ्युचरमध्ये सुद्धा चांगलं होणार नाही. व्यसनी माणसाला घरामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा लाभत नाही. म्हणून स्वतःचंही आयुष्य बर्बाद करू नका, दुसऱ्याच्या लेकीबाडीचंही आयुष्य बर्बाद करू नका बरं का. क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे हो जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. अमृत को छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से मुँह मोड़ लिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे हो जिसे पाना था उसको तो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया. अरे यूं बोतल पे बोतल पीने से क्या फायदा, यूं बोतल पे बोतल पीने से क्या फायदा. सुबह पी जाओगे शाम को उतर ही जाएगी, लेकिन 7 दिन यह हरिनाम का प्यालो पी तो देख बंदे तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून दारू पिणं आपलं आयुष्य बर्बाद काय करतात. व्यसनही करू नका. आणि माझ्या दीदींना सुद्धा सांगते, आता आज महिलांची सुद्धा फार मोठी उपस्थिती आहे बरं का. माझ्या दीदींना सांगते, मी तुमच्या बहिणीसारखी आहे, तुम्ही जीवनामध्ये फॅशन करू नका. आजकाल काय अंग प्रदर्शन करतात आमच्या मुली बघा. एखाद्या वेळेला जा तुम्ही त्या बस स्टँडवर, मुली बसलेल्या असतात, जीन्स पॅन्ट टी शर्ट घातलेला असतो, मोबाईल हातात असतो, मुलगा आहे का मुलगी हे कळत नाही माऊली. फार भीषण परिस्थिती निर्माण झाली बघा. आधीच्या काळामध्ये वस्त्रोद्योग फार कमी होते, पण तरी सुद्धा आमच्या महिला अंगभर कपडे परिधान करायचा. आता वस्त्रोद्योग फार भरपूर झालेत हो, वस्त्रांची अजिबात कमतरता नाही, कपाटाचे कपाट आमचे भरलेली आहेत, तरी सुद्धा आमच्या महिला शॉर्ट्स कपडे घालायला लागल्या, अंग प्रदर्शन करायला लागल्या. अंग प्रदर्शन करत बसू नका माझ्या ताईंनो. अरे प्रदर्शन असावं विचारांचं, प्रदर्शन असावं ते आपल्या संस्कृतीचं. आधीच्या महिलांना विचारा, आजी तुमच्या काळामध्ये कुणी जीन्स पॅन्ट टी शर्ट घातला होता का? हा, तुमच्या काळात कुणी बॉबकट केली होती का? बॉबकट विचारा आधीच्या महिलांना काय संस्कार होते. कुणाला म्हणायचं भारतीय माता. अरे डोक्यावर पदर, भुकेल्याची कदर, आल्या गेल्या अतिथींचा आदर, दिस इज द इंडियन मदर. त्या जीन्स पॅन्ट टी शर्ट घालणाऱ्या आईला आम्ही भारतीय माता म्हणणार नाही, कारण ती आमची संस्कृती नाही ना. अरे आपण आपली संस्कृती विसरत चालून पाश्चात्य संस्कृतीचा आपण अवलंब करायला लागलो. आईच्या कुशीत झोपण्याचा आनंद, आईच्या कुशीत झोपण्याचा आनंद पुढची पिढी घेऊ शकत नाही का? कारण जीन्स पॅन्ट टी शर्ट घालणारी आई पदर देऊ शकत.
म्हणून जीवनामध्ये व्यसन आणि जीवनामध्ये फॅशन करू नका आणि जरा इतरांसोबत गोड बोला. आजकाल लोक गोड बोलत नाही हो. आबाजी, गोड बोलायचे काही पैसे मोजावे लागतात का? झोपले का काय? काही पैसे मोजावे लागतात का? तरी सुद्धा लोक गोड बोलत नाही हो. मग मला तर कधी कधी प्रश्न पडतो, एवढी आपण वर्षभर साखर खातो, मग ती साखर जाते तरी कुठे? माणसाने कसं मंजूळ अगदी मधुर गोड बोललं पाहिजे. ज्ञानोबराय सांगतात माणसाने कसं बोललं पाहिजे. साचा आणि बवाडा मी तुली आणि रसाडा शब्द जैसे कल्लोड अमृताचे. माणसाने खरं बोललं पाहिजे, गोड बोललं पाहिजे, मृदू बोललं पाहिजे, कामापुरतं बोललं पाहिजे बरं का. बघा इथे बसलेल्या तरुणांना मी सांगेल की अरे तुम्ही स्वप्न बघत असताना अशी स्वप्न बघा, अशी स्वप्न बघा. तुमचे स्वप्न ऐकल्यानंतर दुसऱ्या लोकांनी तुम्हाला वेड्यात काढावं, पण ते तुमचं स्वप्न पूर्ण करण्याकरिता तुम्ही एवढं झटत राहा की एक दिवस तुमच्या आयुष्यात असा येईल की ते तुमचं स्वप्न तुमच्या पायापाशी लोळण घालत येईल. पण त्याकरिता जिद्द असावी लागते, प्रयत्न असावे लागतात, पराकाष्ठा असावी लागते, तरच ते स्वप्न तुमच्या पायापाशी लोळण घालत येईल बरं का. की उंच आकाश घे तू अशी काही भरारी पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी. कमी ध्येय तू मनी ठाणू नको, थोड्याशा यशावर समाधान मानू नको, कारण अति उच्च संकल्पासह बांधली यशाची दोरी. उंच आकाश घे तू अशी काही भरारी पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी, पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी. अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम बलेने आजा हुस्ना न जाओ, शाम आजा, शाम आजा. तीन बान के धारी तीन बान चलाओ ना, मुश्किल में रास्ता तेरा जल्दी आना. तीन बान के धारी तीन बान चलाओ ना, मुश्किल में रास्ता तेरा जल्दी आना. हारे सहारे मेरे, हारे सहारे, हारे के सहारे अब तो हार जाओ ना. मुश्किल में है रास्ता अब जल्दी आओ ना, मुश्किल में है रास्ता तेरा अब जल्दी आओ ना. तीन बान के धारी तीन बान चलाओ ना, मुश्किल में है रास्ता तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरे हार हटाओ ना. बान के धारी तीन बान चलाओ ना, मुश्किल में रास्ता तेरा अब जल्दी आओ ना. तीन बान के धारी तीन बान चलाओ ना, मुश्किल में रास्ता तेरा अब जल्दी आओ ना, जल्दी आओ ना. बघा जाता जाता सांगेल की जीवनामध्ये माणुसकी सांभाळा. आजकाल माणुसकी शिल्लक राहिली नाही. आपला वेळ झालेला आहे, 5 मिनिट तुमचे घेईल बरं का. आजकाल माणुसकी शिल्लक राहिली नाही. कशाला म्हणावं माणुसकी? अरे माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं याचं नाव आहे माणुसकी धर्म. आणि जगातील सर्वात मोठा धर्म जर कोणता असेल ना तर तो आहे माणुसकी. आजकाल माणुसकी शिल्लक राहिली नाही बरं का. म्हणून आपण देवाकडे प्रार्थना म्हणूया सर्वांनी बरं का. सर्वांनी ती प्रार्थना म्हणायची आहे. हीच आमुची प्रार्थना न, हेच आमुचे मागणी. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. सर्वांनी म्हणा मोठ्याने, आवाज येऊ दे तुमचा. आता हा कार्यक्रम आपला महाराष्ट्रभर दिसणार आहे, त्यामुळे आवाज येऊ दे. धर्म जाती प्रांती भाषा द्वेष
बघूया कुणाचा आवाज जास्त येतोय. म्हणा हीच आमुची प्रार्थना. वा महिला मंडळ टाळ्या. पुरुष मंडळींची उपस्थिती जरा कमी आहे बरं का. आता पुरुष मंडळीने म्हणायचंय हीच आमुची प्रार्थना. वा वा मानसा सर्वांनी हीच आमुची प्रार्थना. हेच आमुचे मागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. इथपर्यंत आपण आलोय. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी संतांच्या चरणी तुम्हा माय बापांच्या सर्वांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथेच पूर्णविराम देऊया. एक वेळ सर्वांनी आपल्या गजानन महाराजांचं भजन म्हणूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक गुरु गजानना नमो नमः. अनंत कोटी ब्रह्मांड ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर